नमस्कार मित्रांनो. आजचा हा व्हिडिओ फक्त पैशांबद्दल नाही, तर तो आहे आपल्या विचारांबद्दल. कारण सत्य एकच आहे. पैसे आधी मनात श्रीमंत होतात आणि मग खिशात येतात. आपण अनेक लोक पाहतो, जे खूप मेहनत करतात, प्रामाणिक असतात, पण तरीही आयुष्यभर स्ट्रगल करत राहतात. आणि काही लोक मात्र कमी मेहनत दिसते त्यांची आपल्याला, पण पैसा, संधी, यश हे त्यांच्याकडे आपोआप येतंय असं वाटतं. याचं काय बरं कारण असेल? मानसिकता, माइंडसेट. आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे अशा 15 सवयी, ज्या हळूहळू तुम्हाला गरीब मानसिकतेतून श्रीमंत मानसिकतेकडे घेऊन जातील. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण एक सवय जरी बदलली तरी आयुष्याची दिशा बदलू शकते. चला तर बघूया कोणत्या आहेत त्या चांगल्या सवयी, ज्या आपली मानसिकता बदलू शकतात. पहिली सवय, जबाबदारी स्वीकारण्याची सवय. गरीब मानसिकता म्हणते की माझ्या आयुष्यात जे काही खराब, जे काही चुकीचं झालेलं आहे, त्यासाठी परिस्थिती जबाबदार आहे. माझं नशीब खराब आहे, लोक वाईट आहेत, दुसऱ्यांमुळे हे सगळं झालेलं आहे, याला दुसरे जबाबदार आहेत. पण श्रीमंत मानसिकता म्हणते की माझ्या आयुष्याची पूर्ण जबाबदारी ही माझी आहे. आज आपण कोणत्याही परिस्थितीत असो, त्या गोष्टीसाठी, त्या परिस्थितीसाठी आपण स्वतः जबाबदार असतो. प्रत्येक वेळी, डायरेक्टली, इनडायरेक्टली. आणि तुम्ही विचार करा, वरवर जरी आपल्याला असं वाटत असलं की याच्यामुळे मी असा निर्णय घेतला, आई वडील म्हटले म्हणून मी ही गोष्ट केली, किंवा सासू सासरे म्हटले म्हणून ती गोष्ट केली, नवरा म्हटला म्हणून मी असं वागले, या जरी गोष्टी असल्या, किंवा मैत्रिणींनी असं केलं म्हणून मी तसं केलं, काहीही असो, जर आपण डीप विचार केला, नीट विचार केला, मुळाशी जाऊन विचार केला, तर आपल्याला लक्षात येतं की प्रत्येक गोष्टीसाठी आज आपण जे काही आहोत, ज्या काही परिस्थितीत आहोत, चांगल्या वाईट, त्या प्रत्येक गोष्टीसाठी फक्त आणि फक्त आपण जबाबदार आहोत. जास्त प्रमाणामध्ये आपणच जबाबदार आहोत. कारण जेव्हा आपण दोष देणं थांबवतो परिस्थितीला, इतरांना, तेव्हाच बदल सुरू होतो. म्हणून प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःला जबाबदार धरलं, आपण स्वतः जबाबदारी घेतली, तर आपण ती गोष्ट बदलू शकतो. कारण जर आपण दुसऱ्यांनाच दोष देत राहिलो, तर दुसरे बदलण्याची, परिस्थिती बदलण्याची, लोक बदलण्याची आपण वाट पाहू. परंतु जेव्हा आपण जबाबदारी स्वतःवर घेतो, जी ॲक्च्युली आपलीच जबाबदारी आहे, त्यावेळी तो जो कंट्रोल आहे, ती जी पॉवर आहे, ती आपल्या स्वतःकडे येते आणि आपण परिस्थिती बदलून दाखवू शकतो. म्हणूनच आजपासून स्वतःला सांगा की माझ्या आयुष्याचा CEO मीच आहे. जसं वामनराव पै म्हणतात की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तसंच प्रत्येकाने हे लक्षात घ्यायला हवे, प्रत्येकाने हे सत्य जाणून घ्यायला हवे की आपण स्वतःच आपलं आयुष्य घडवत असतो. आपण स्वतःच आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी जबाबदार असतो. ॲटलिस्ट जेव्हा आपण ती जबाबदारी घेतो, त्यावेळी आपल्यामध्ये ती पॉवर येते की आपण जे काही परिस्थिती खराब झाली असेल, किंवा जी काही सिच्युएशन असेल कोणत्याही प्रकारची, ती हँडल करण्याची पॉवर, ताकद आपल्यामध्ये येते. सवय नंबर 2, तक्रार करण्याऐवजी उपाय शोधणे. गरीब मानसिकता असलेले लोक सतत तक्रार करत असतात. सरकारला, बॉसला, घरातल्या व्यक्तींना, वेळेला, प्रत्येक गोष्टीबद्दल त्यांची तक्रार असते. परंतु श्रीमंत मानसिकता असलेले लोक समस्या आहे, हो, ही मान्य करतात आणि त्यावर उपाय शोधतात. आता यामध्ये असं बघा की जर आपण सतत तक्रार करत राहिलो, तर काय होतं? परिस्थिती बदलते का? काही उपाय सापडतो का आपल्याला? काही सोल्युशन मिळतं का? तर नाही. तक्रार करत राहिल्याने मन जड होत राहतं, परिस्थिती सुधरत नाही आणि ती तुम्हाला कमकुवत करत राहते, तुमच्यातली पॉवर काढून घेते. पण त्याचऐवजी जर तक्रार करणं थांबवलं आणि त्या परिस्थितीवर उपाय शोधायला सुरुवात केली, त्या परिस्थितीच्या मुळाशी जाऊन काय करता येईल याचा जर विचार केला, तर नक्कीच आपल्याला काही ना काही सोल्युशन त्याच्यावर मिळतं. आणि श्रीमंत मानसिकता असणाऱ्या लोकांची, किंवा चांगला माइंडसेट असणाऱ्या लोकांना नेहमी प्रत्येक परिस्थितीवर, प्रत्येक प्रॉब्लेमवर सोल्युशन हे मिळतंच, उपाय हा मिळतोच. अशाच लोकांना पैसा, संधी आणि रिस्पेक्टही मिळतो. सवय नंबर 3, शिकण्यावर खर्च करण्याची सवय किंवा मानसिकता. गरीब मानसिकता म्हणते हा कोर्स तर महाग आहे, पुस्तकं नको, त्यात पैसे खर्च होतात, यूट्यूबचं काय फुकट आहे, त्यावर आपण पाहू शकतो. पण श्रीमंत मानसिकता असलेले लोक म्हणतात की ज्ञानावर खर्च करणे म्हणजेच इन्व्हेस्टमेंट.
असं म्हणता येईल की कपडे हे जुने होतात, मोबाईल खराब होऊ शकतो, इतर गोष्टी ह्या खराब होऊ शकतात लवकर आणि आयुष्यभर ते आपली साथ देऊ शकत नाहीत. परंतु ज्ञान ही एक अशी गोष्ट आहे जी आयुष्यभर आपल्याला साथ देते आणि आपलं आयुष्य सुखकर करण्यासाठी मदत करते. म्हणून श्रीमंत मानसिकता असलेले लोक हे नेहमी ज्ञानावर खर्च करतात, ज्ञानावर इन्व्हेस्ट करतात आणि अधिक श्रीमंत होतात. सवय नंबर 4, वेळेची किंमत ओळखणे. गरीब मानसिकता असलेली लोक वेळ वाया घालवतात आणि तो कुठे वाया घालवतात हेही त्यांना लवकर कळत नाही. कोणतीही गोष्ट जी असेल ती पुढे ढकलत असतात, नंतर करू, उद्या बघू असं. परंतु श्रीमंत मानसिकता असलेले लोक वेळेची किंमत जाणतात. ते ओळखतात टाईम इज मनी किंवा मनीपेक्षाही म्हणजे पैशापेक्षाही टाईम हा जास्त महत्त्वाचा आहे. म्हणून ते वेळ वापरतात आणि उद्या करण्याऐवजी आज करायचं, आज करण्याऐवजी आत्ताच ती गोष्ट करून मोकळे होतात. कारण पैसे परत मिळू शकतात, परंतु गेलेली वेळ परत मिळत नाही. 5वी सवय, छोट्या सवयींवर लक्ष देणे. अगदी छोट्या छोट्या. जसं की गरीब मानसिकता असलेले लोक म्हणतात की काहीतरी मोठा बदल झाला, काहीतरी मोठं झालं की मग मी बदलेल किंवा काहीतरी मोठं झालं म्हणजेच मग बदल झाला, त्याच वेळी बदल झाला, अशी त्यांची मानसिकता असते. परंतु श्रीमंत लोकांची मानसिकता अशी असते की छोट्या छोट्या सवयींनी आयुष्यामध्ये मोठे बदल घडवायचे. जसं की रोज 10 मिनटं चालणं, रोज 10 मिनटं वाचन करणं, मेडिटेशन करणं, स्वतःकडे लक्ष देणं, स्वतःसाठी वेळ देणं. या 10-15 मिनिटाच्या गोष्टी आपल्याला असं वाटतं यांनी काय असतं फरक पडेल. परंतु आपण हे विसरतो की असेच तासनतास आपण नको त्या गोष्टीवर खर्च करतो किंवा कधीकधी काहीही न करण्यावर तासनतास खर्च केले जातात. परंतु 10 मिनिट वॉक करायचं असेल तरी आपण म्हणणार माझ्याकडे वेळ नाही. 10 मिनिट मेडिटेशन करायचं असेल तरी आपण म्हणणार नाही नाही, मी फार बिझी असते, मी फार बिझी असतो, माझ्याकडे मेडिटेशनसाठी वेळ नाही. आणि ॲक्च्युली आजकाल तर लोकांना मी बिझी असतो किंवा मी बिझी असते हे म्हणण्यामध्ये, हे दाखवण्यामध्ये एक वेगळाच आनंद मिळतो असं वाटतं. कारण प्रत्येकजण दुसऱ्या व्यक्तीला हेच एक्सप्लेनेशन देत असतो, माझ्याकडे वेळ नाही, मी फार महत्त्वाचं काहीतरी काम करत आहे, मी फार बिझी आहे, माझ्याकडेच सगळे महत्त्वाचे इम्पॉर्टंट टास्क आहेत. त्यामुळे तुमच्याशी बोलण्यासाठी किंवा इतर कोणत्या गोष्टीसाठी तुम्हाला वेळ देण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. पण प्रत्यक्षात पाहायला गेलं तर जर आपण नीट ऑब्झर्व केलं किंवा वरवर जरी पाहिलं तरीसुद्धा आपल्याला लक्षात येईल की जी लोक हे म्हणतात, हा दावा करतात की माझ्याकडे 10 मिनिटही वेळ नाही कोणत्या गोष्टीसाठी, इतरांसाठी किंवा स्वतःला चांगल्या सवयी लावून घेण्यासाठी, स्वतःच्या शरीराकडे लक्ष देण्यासाठी, स्वतःच्या मनाकडे लक्ष देण्यासाठी, अशी लोक आपला जास्तीत जास्त वेळ हा नको त्या गोष्टींवर खर्च करत असतात किंवा 2 तासाचं काम 4 तासात करत असतात. या सगळ्या गोष्टींचा त्यांच्या स्वतःवरच निगेटिव्ह इम्पॅक्ट होत असतो किंवा यातून त्यांचा तोटाच होत असतो आणि ही गोष्ट त्यांच्या लक्षातही येत नाही. 6वी गोष्ट म्हणजे भावनांवर नियंत्रण. गरीब मानसिकता असलेले लोक रागात निर्णय घेतात, दुःखामध्ये हार मानतात. आपल्या प्रत्येक गोष्टीसाठी, आपल्या नुकसानासाठी, आपल्या लॉससाठी दुसऱ्याला जबाबदार धरतात. पण श्रीमंत मानसिकता असलेले लोक हे समजून घेतात. राग असेल, दुःख असेल, हरणं असेल, कोणतीही गोष्ट असो, ती भावना आहे, ती समजून घेतात. परंतु बुद्धीने निर्णय घेतात. भावनेच्या भरात, भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेत नाहीत. भावनांना ऐका, भावनांना समजून घ्या, परंतु त्यांना जीवन चालवून देऊ नका. जीवनामध्ये प्रत्येक निर्णय हा भावना आणि बुद्धी यांचा समन्वय साधून प्रॅक्टिकली विचार करूनच घ्यायला हवा. 7वी सवय म्हणजे लोक काय म्हणतील याची भीती सोडणे. गरीब मानसिकता असलेले लोक, लोक काय म्हणतील, लोक हसतील, लोक असं म्हणतील, तसं म्हणतील यातच अडकून राहतात. परंतु श्रीमंत मानसिकता असलेले लोक, लोक काहीही म्हणतील, मला हे करायचं आहे आणि ते मी करणारच, या मतावर ठाम असतात आणि म्हणूनच ते गोष्टी अचीव करून दाखवतात. आणि यशस्वी लोक हे लोकांच्या अप्रुव्हलवर नाही तर स्वतःच्या विजनवर काम करतात. 8वी सवय म्हणजे पैसा हा वाईट नाही हे स्वीकारणे. आपल्याला पहिल्यापासून हेच सांगितलं जातं, खूप पैसा हा वाईट आहे,
जास्त पैसा आला की माणूस वाईट मार्गाला लागतो किंवा काहीतरी चुकीच्या मार्गाला लागतो किंवा पैसा हा सहजासहजी कमवला जात नाही, चांगल्या मार्गाने कमवला जात नाही. पैसा ज्याच्याकडे जास्त आहे म्हणजे नक्कीच या व्यक्ती काहीतरी खराब कामं केलेली आहेत, काहीतरी चुकीच्या मार्गांचा अवलंब केला आहे, म्हणून हा कमी वेळामध्ये श्रीमंत झालेला आहे. परंतु असं नसतं. प्रत्येक वेळी पैसा कमवणं ही अवघडच गोष्ट आहे असं नसतं. आणि पैसा आल्यानंतर माणूस बदलतो, वाईट होतो किंवा त्याला माणुसकी राहत नाही असंही नसतं. वाईट माणसाच्या हातात पैसा असेल तर तो वाईट गोष्टी करतो किंवा करू शकतो. पण चांगल्या माणसाच्या हातात पैसा असेल तर पैसा ही एक शक्ती बनते, ताकद बनते आणि तो त्यातून आपलं स्वतःचं, स्वतःच्या कुटुंबाचं आणि समाजाचंही भलं करू शकतो. आपल्या मिडल क्लास लोकांची सुद्धा हीच मानसिकता आहे की पैसे कमवणे ही एक खूप अवघड गोष्ट आहे. आपण स्वतःही ते ऐकत मोठे झालेलो आहोत आणि आपण इतरांनाही तेच सांगतो, पैसे कमवणे किती अवघड आहे माहिती आहे का, स्वतः कमवून बघ म्हणजे कळेल. परंतु ह्याच प्रकारची वाक्य जर आपण डायरेक्टली इनडायरेक्टली ऐकत असू, दुसऱ्यांना ऐकवत असू, तर त्यामुळे आपला पैशांबाबतचा जो बिलीफ आहे, विश्वास आहे, तो मात्र चुकीचा बनेल की खरंच पैसा कमवणं ही खूप अवघड गोष्ट आहे, खूप अवघड टास्क आहे. पण रिॲलिटीमध्ये तसं नाही आहे. जर आपण व्यवस्थित प्रयत्न केले, योग्य दिशेने प्रयत्न केले, तर आपण चांगले पैसे कमवू शकतो. कमी वेळातही चांगले पैसे कमवू शकतो. सवय नंबर 9, स्वतःवर विश्वास ठेवण्याची सवय. गरीब मानसिकता नेहमी स्वतःवर विश्वास ठेवण्यास कमी पडते. माझ्याकडून हे होणार नाही, मी हे करू शकत नाही, असंच त्यांना वाटत असतं. परंतु श्रीमंत लोक किंवा श्रीमंत मानसिकता असलेले लोक हे नेहमी म्हणतात, मी शिकेल आणि मला हे जमेल, मी हे करून दाखवेल, मी यासाठी प्रयत्न तरी करेल, मग रिझल्ट काहीही असो. आपल्याला एखाद्या गोष्टीवर ठाम विश्वास नसला तरीही एक वेळ चालेल, पण आपले प्रयत्न थांबवायला नाही पाहिजेत. कारण प्रयत्नांती यश नक्कीच मिळते. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. आणि हे खरं आहे की जर अथक प्रयत्न केले, योग्य दिशेने प्रयत्न केले, तर आपल्याला यश हे नक्कीच मिळतं. आणि हे सगळं बोलण्यासाठी नाही, तुम्ही हे स्वतः करून पहा. मग ते कोणत्याही फील्डमध्ये असेल, ते कोणत्याही बाबतीत असेल. जर प्रयत्न केलात तर तुम्हाला यश हे नक्की मिळेल. किंवा प्रत्येक वेळी हवी तीच गोष्ट, हवे तेच टार्गेट जरी नाही तुमचं अचीव झालं, तरी पण त्यातून तुम्ही जर हारलात, तर नक्कीच त्यातून एक चांगला अनुभव, एक धडा की कोणत्या गोष्टीमुळे आपण या प्रयत्नात असफल झालो, हा धडा तर नक्कीच शिकाल आणि तोही तुमचा फायदाच असेल. त्यातून तोटा हा नक्कीच होणार नाही. 10वी सवय म्हणजे तुलना थांबवणे. तुलना तुलना ही आनंद मारते, आपला आत्मविश्वास कमी करते, सेल्फ रिस्पेक्ट कमी करते. गरीब मानसिकता म्हणते की आत्ता माझ्याकडे काही नाही आहे त्यामुळे मी काही करू शकत नाही. जेव्हा माझ्याकडे सर्व काही येईल किंवा जेव्हा माझ्याकडे भरपूर पैसे येईल तेव्हा मी बिझनेस चालू करेल किंवा जेव्हा मी पूर्ण शिक्षण घेईल त्याच्यानंतरच मी काहीतरी कमवण्यासाठी बाहेर पडेल वगैरे वगैरे. परंतु श्रीमंत मानसिकता म्हणते की मी कालपेक्षा आज चांगला आहे का, म्हणजे कालपेक्षा आज माझ्यामध्ये काही चांगला बदल झाला आहे का. आणि अशा प्रकारे प्रत्येक वेळ फक्त परिस्थिती बदलण्याची वाट न पाहता ते स्वतः प्रयत्न करायला लागतात आणि परिस्थिती बदलवतात. 11वी सवय म्हणजे कृतज्ञतेची सवय. गरीब मानसिकता काय करते, त्यांच्याकडे काय नाही याच्याकडे त्यांचं लक्ष असतं. आणि श्रीमंत मानसिकता काय करते की जे आहे, मग ते कमी का असेना, जे आहे त्याबद्दल आभार व्यक्त करते, कृतज्ञता व्यक्त करते, धन्यवाद देते. कृतज्ञ माणसाकडे अजून चांगल्या गोष्टी आकर्षित होतात. म्हणून प्रत्येक वेळी सर्वांनी कृतज्ञ असणं हे फार गरजेचं आहे आणि प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ असणं गरजेचं आहे. स्वतःबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं गरजेचं आहे. समाजाबद्दल, कुटुंबाबद्दल, या ब्रह्मांडाबद्दल सर्वच गोष्टींसाठी आपण कृतज्ञता ही व्यक्त केली पाहिजे. त्यातून आपल्या मनाला समाधान मिळतं आणि समाधानी मन हे पुढील प्रयत्न करून नक्कीच यश मिळवतं. 12वी सवय म्हणजे आरोग्याला प्राधान्य देणे. बऱ्याचदा आजारपणामध्ये पैसा हा निरर्थक वाया जातो. गरीब मानसिकता असलेले लोक आरोग्याला प्राधान्य देत नाही, स्वतःवर खर्च करायला मागे पुढे पाहतात. परंतु श्रीमंत लोक हे ओळखतात की हेल्थ इज वेल्थ, म्हणजेच आपलं शरीर हीच आपली संपत्ती आहे.
सगळ्यात आधी तुमचं आरोग्यच व्यवस्थित असायला हवं. नाहीतर तुमच्याकडे भरपूर पैसा आहे, समृद्धी आहे, संपत्ती आहे, गडगंज प्रॉपर्टी आहे. जर तुमचं आरोग्य चांगलं नसेल, जर एखाद्या रोगाने तुम्ही, एखाद्या व्याधीने जर तुम्ही ग्रासलेले असाल, तर तो पैसा, ते सुख, ती मोठमोठी घरं, गाड्या, अगदी काहीही तुमच्या कामाला येणार नाही. जर तुम्हाला या जगातील प्रत्येक गोष्टीचं सुख, समाधान, आनंद उपभोगायचा असेल, तर सगळ्यात आधी आरोग्य चांगलं हवं आहे. हे शरीर असेल तरच आपण आहोत आणि हे शरीर असेल तरच आपण या जगाला अनुभवू शकतो, यातील सुखांना उपभोगू शकतो. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्याला प्राधान्य देणे. मग त्यासाठी प्रत्येक वेळी स्वतःवर जास्तीत जास्त खर्च करा असं मी म्हणत नाहीये. पण ज्या बेसिक गोष्टी आहेत, आपल्या शरीराची स्वच्छता ठेवणं, वॉकिंग करणं, प्राणायाम करणं, व्यायाम करणं, घरच्या घरी व्यायाम करणं, या गोष्टी तर आपण नक्कीच करू शकतो. स्त्री असो किंवा पुरुष असो, प्रत्येकाने या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत आणि स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य दिलं पाहिजे. ही तर आपली नैतिक जबाबदारी आहे. अगदी बेसिक गोष्ट आहे ही तर फॉलो व्हायलाच हवी. 13वी सवय म्हणजे एकाच गोष्टीत सातत्य ठेवणे. उद्या आपल्याला नवीन कल्पना सुचतील, परवा अजून नवीन प्लॅन सुचतील, परंतु यश मिळवण्यासाठी आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये सातत्य ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठी कन्सिस्टन्सी महत्त्वाची असते. एकच गोष्ट आपण सातत्याने केली, एकच ध्यास आपण जर धरला आणि त्या दृष्टीने प्रयत्न करत राहिलो, तर नक्कीच एक दिवस आपल्याला यश मिळतं. 14वी सवय म्हणजे शांत राहण्याची सवय. गोंधळ केला की निर्णय चुकतात. शांत माणूस हा संधी ओळखतो आणि संधीचं सोनं करतो. म्हणून शांत राहण्याची सवय लावा. प्रत्येक वेळी त्रागा करण्याची गरज नाही, रागवण्याची गरज नाही किंवा गोंधळायची गरज नाही. जी काही परिस्थिती येईल त्याला शांत राहून त्या परिस्थितीचं आकलन करा, काय आहे आणि काय करता येईल आणि त्यानुसार निर्णय घ्या. 15वी सवय म्हणजे मी शिकतोय ही मानसिकता. श्रीमंत माणूस कधी म्हणत नाही की मला सगळं येतं, माझं पूर्ण शिक्षण झालंय, आता मला काहीही शिकायची गरज नाही. तो म्हणतो की मी अजून शिकतोय शेवटपर्यंत. खरं तर संपूर्ण आयुष्य प्रत्येक व्यक्ती हा विद्यार्थीच असतो. प्रत्येक वेळी काही ना काही आपण नवीन शिकतच असतो. जीवन हा असा प्रवास आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक टप्प्यावर नवीन अनुभव, प्रत्येक टप्प्यावर नवीन धडा आपल्याला शिकायला मिळतो. म्हणून मला सगळं येतं आणि आता मला कसली गरज नाही, आता मला काही ज्ञानाची, काही शिकण्याची गरज नाही, असं जर एखाद्याला वाटत असेल तर ते योग्य नाही. ही मानसिकता ठेवायला हवी आहे की मी प्रत्येक वेळी रोज नवीन काहीतरी शिकेल आणि त्याचा माझ्या आयुष्यामध्ये चांगला उपयोग करून दाखवेल. मित्रांनो, श्रीमंती ही लॉटरी नाही, तर ही सवय आहे. कोणतीही एक सवय आजपासून सुरू करा आणि बघा, तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह चेंज हा नक्कीच होईल. आणि तसंच यातील काही सवयी जर तुम्ही फॉलो करत असाल तर मला कमेंट करून नक्की कळवा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा, मी बदलायला तयार आहे. आणि हो, अशाच आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.